शिरोळ येथील छत्रपती ताराराणी कन्या विद्या मंदिर इथं शाळा व्यवस्थापन समितीचं पुनर्गठन अत्यंत उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालं. यावेळी समितीच्या अध्यक्षपदी संदीप महादेव माने तर उपाध्यक्षपदी सौ अंजली कोळी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे शिक्षक, पालक आणि उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करून अभिनंदन केलं. दिनांक 28 जुलै रोजी आयोजित सभेत शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनाची प्रक्रिया पार पडली. सभेमध्ये सर्व सदस्यांच्या एकमतानं अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच नव्या सदस्यांची निवड करण्यात आली. समितीवर सदस्य म्हणून योगेश मानेगावडे, विनोद आवळे आणि अमृता कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच शिक्षणतज्ज्ञ म्हणून धनंजय नाईक आणि राजेंद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप माने यांनी निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना सांगितलं की शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांना अत्यंत आनंद होत असून विद्यार्थ्यांचं सर्वांगीण शैक्षणिक, बौद्धिक, नैतिक विकास घडवणे, शाळेच्या गुणवत्तेत सातत्याने वाढ करणे आणि शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणे हेच आपलं सर्वोच्च ध्येय राहील. शाळेच्या विकासासाठी शिक्षक, पालक, समिती सदस्य आणि ग्रामस्थांचं सहकार्य व मार्गदर्शन लाभेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक हरिदास घोळवे, शिक्षक अशोक निकम, धनाजी आवळे, दत्ता सरगर तसेच शिक्षिका वहिदा मुल्ला, राजश्री कांबळे, अनुराधा पुजारी, रुपाली भगाटे आणि राजश्री रावळ उपस्थित होते. याशिवाय अभिजित गुरव, प्रतिभा बन्ने यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षिका वहिदा मुल्ला यांनी उपस्थितांचं स्वागत करून कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांच्या निवड प्रक्रियेत अभिजित गुरव यांनी सूचक म्हणून तर राजेंद्र काळे यांनी अनुमोदक म्हणून काम पाहिलं. संपूर्ण निवड प्रक्रिया शांततापूर्ण व सर्वानुमते पार पडल्यानं उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं. निवडीनंतर शाळेच्या वतीनं अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्या समितीला शुभेच्छा देत शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सर्वांगीण विकासासाठी समिती प्रभावीपणे कार्य करेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक हरिदास घोळवे यांनी सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी, समिती सदस्य आणि उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या पुनर्गठनामुळे शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समिती सकारात्मक आणि विधायक कार्य करेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.